की धंद्यात पडू नये, म्हणजे धंद्यात खरं तर उभा राहतो माणूस, पण आपल्याकडं धंद्यात पडू नये किंवा व्यवसायापेक्षा नोकरी बरी, या पद्धतीच्या थोड्याशा संकल्पना वाढत गेल्या. ते या कारणामुळे की व्यवसायात मेंटॉर नसल्यामुळे. कारण तुम्ही शून्य अनुभव घेऊन व्यवसाय सुरू करता, तो जर एखादा मेंटॉर तुमच्यासोबत असेल तर त्याचा 20 वर्षाचा 30 वर्षाचा अनुभव घेऊन पहिल्याच दिवशी तुम्ही व्यवसायात उतरता. तर ही गोष्ट व्यवसायात मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. मार्गदर्शक म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलीचं लग्न एखाद्या मुलाबरोबर करायचं असेल, जावई शोधायचा असेल, तर त्याने दुसरी कन्सेप्ट शोधली, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती असणाऱ्याला शेवटी प्राधान्य, पहिल्यांदा नोकरी असणाऱ्याला प्राधान्य, का तर त्याच्यामध्ये जोखीम नाही. पण तुम्ही दोन्ही परिस्थिती बघितल्या तर व्यवसाय दोन्ही याच्यामध्ये सेफ कंडिशनला आहे. एखादी कल्पना पाहिजे, पण आपण काय करतो की आपल्या मनात एखादी कल्पना असते, त्याच्यातून व्यवसाय चालू करतो. आपण व्यवसाय शोधतो. तर माझं असं म्हणणं आहे की प्रवास उलटा झाला पाहिजे. आपण बाजारपेठेत फिरून बघितलं पाहिजे ग्राहक काय शोधतो, आणि ग्राहक जे शोधतोय तो व्यवसाय करायला मी तत्पर असलं पाहिजे. AI मधून तर इतक्या गोष्टी इझी झाल्या. आता मी ज्यावेळी व्यवसाय सुरू केला त्यावेळी AI नव्हतं, पण आज तुम्हाला AI तुमचं जवळपास 80 ते 90% काम कमी करून देतं. की कुठला व्यवसाय करायचा असेल तर जेमिनी असेल, सगळ्याच गोष्टी, आता ग्रोक असेल, सगळे जे आता AIचे प्लॅटफॉर्म आलेत ते तुम्हाला मदत करायला तयार आहेत. आणि एका प्रकारचे ते सुद्धा मेंटॉर आहेत आता तुमच्यासाठी. असं होऊ नये, म्हणजे आपल्याकडे म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण त्या पायऱ्या इतक्या वाढत जाऊ नये की त्याचा जिना तयार व्हावा. अपयश हे कशासाठी आहे तर त्यातनं शिकण्यासाठी आहे, चुका टाळण्यासाठी आहे. काहीतरी चुकतं, काहीतरी करायचं राहून जातं, त्यावेळी अपयश येतं. ती चूक पुन्हा टाळली पाहिजे. आणि अपयश माणसाला जमिनीवर ठेवतं, असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे मला एक मुलगा भेटला होता, तो उद्योग करतो. व्यवसायातून काही पैसे आले, आणि काही पैसे आल्यानंतर 2-3 लाख रुपये मी त्याला सांगितलं की हे रिझर्व्ह कॅपिटल म्हणून ठेव, दिवस चांगले आहेत तुझे, नवीनच चालू केलं आणि पहिलीच ऑर्डर चांगली आली, तर या पैशाचा वापर तुला जर पुढे कधी लागले तर होईल, FD म्हणून ठेव, ज्यावेळी लागेल त्यावेळी तू ते उचल. पण त्याला असं वाटलं की शेअर मार्केटमध्ये आपण हे पैसे 220 लाख करू. जे 2 लाख वर्किंग कॅपिटल तयार झालं होतं, म्हणजे नफ्यातून आलेलं, ते सगळं शेअर मार्केटमध्ये लावलं आणि परत तो रस्त्यावर आला. परत त्याला उभं राहायला 6 महिने गेले. अगदी नवीन उद्योजक. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. सध्याच्या बदलत्या काळानुसार लोकांच्या आणि तरुणांच्या संकल्पना ह्या बदलल्या आहेत. आता सध्याच्या काळात लोक ही सरकारी नोकरी किंवा नोकरी या संकल्पनेकडे वळतच नाहीत. लोकांना बिझनेस करायचा आहे, आणि त्यामध्ये ज्यांचं बॅकग्राऊंड नोकरीचं आहे किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड शेतीचं आहे, अशा प्रकारच्या युवकांचा ओढा हा बिझनेसच्या दृष्टिकोनाने, व्यवसायाच्या दृष्टिकोनाने, उद्योजकतेच्या दृष्टिकोनाने फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण त्यांना कळत नाही नक्की चुका कशा टाळायच्या. सुरुवात म्हणजे अशी असते की भांडवल कुठनं उभा करायचं, किंवा भांडवल उभं गेल्यानंतर बिझनेस कसा चालवायचा, सुरू कसा करायचा, कोणता बिझनेस चूज करावा, कोणत्या एरियामध्ये कोणता बिझनेस चालवावा, या सर्व गोष्टींचा थोडासा इन्फॉर्मेशनचा अभाव असतो. का असतो? त्यांना नक्की बिझनेस काय हेच माहीत नसतं. पण त्यात अजून एक गोष्ट त्यांना माहीत नसते की मेंटरशिप ही पण कन्सेप्ट असते, की कोणतरी आपल्याला गाईड करत असतं, आपण कोणाला तरी शॅडो करायचं असतं, म्हणजे काही की सोबत राहून त्यांच्याकडनं शिकायचं असतो बिझनेस. काही खाचाखुडे असतात, काही गोष्टी करायच्या नसतात, काही गोष्टी उद्देशून किंवा आतून करायच्या असतात. या सर्व गोष्टींसंदर्भात सगळ्यात जास्त गायडन्स कोण करू शकतो तर मेंटॉर. नक्की मेंटॉर असतो कोण, नक्की करतो काय, आपल्या कोणत्या स्टेजला काय मदत करू शकतात, या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत विपुल पाटील सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. नमस्कार. तर सर, मला पहिला प्रश्न आहे की नक्की मेंटॉरशिप म्हणजे काय, आणि मेंटॉर कोण असतो, ते नक्की कशा प्रकारे आपल्याला मदत करतात? बरोबर. खरं तर मला अगोदर सांगायला आवडेल की मी रोल ऑफ मेंटरशिप या विषयावरती माझी PhD चालू आहे, आणि यामुळे या विषयाचा अगदी जवळून अभ्यास केला. तर मेंटॉर कोण आहे, आपण कोणाला मेंटॉर म्हणू शकतो? जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करू इच्छिता, त्याच व्यवसायामध्ये खूप अनुभव असणारा, 15-20 वर्ष अगोदर तोच व्यवसाय केलेला व्यक्ती, किंवा ज्याला व्यवसायाची जाण आहे असा व्यक्ती, जो मार्गदर्शक, आपण सोप्या शब्दात बोलायचं झालं तर मार्गदर्शक म्हणून काम करणारा व्यक्ती जो आहे तो मेंटर म्हणून काम करू शकतो. आणि तो नवीन येणाऱ्या उद्योजकाला, म्हणजे आता सहज बोलायचं झालं तर लोक आजकाल उद्योग सुरू करतात, पण उद्योग सुरू करताना त्यांच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट असते, एक कल्पना येते, आणि ती कल्पना राबवण्यासाठी ते व्यवसाय सुरू केला
की तो व्यवसाय कसा करायचा काय याच्याबद्दल काही आयडिया नसते. आणि बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीच्या काळात खूप सारा खर्च करून ते लोक म्हणजे नुकसान होतं. आणि मग आपल्याकडे म्हणी तयार झालीत की धंद्यात पडू नये. म्हणजे धंद्यात खरं तर उभा राहतो माणूस, पण आपल्याकडं धंद्यात पडू नये किंवा व्यवसायापेक्षा नोकरी बरी, या पद्धतीच्या थोड्याशा संकल्पना वाढत गेल्या. ते या कारणामुळे की व्यवसायात मेंटॉर नसल्यामुळे. कारण तुम्ही शून्य अनुभव घेऊन व्यवसाय सुरू करता. तो जर एखादा मेंटॉर तुमच्यासोबत असेल तर त्याचा 20 वर्षाचा 30 वर्षाचा अनुभव घेऊन पहिल्याच दिवशी तुम्ही व्यवसायात उतरता. तर ही गोष्ट व्यवसायात मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. मार्गदर्शक म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. नक्कीच. तुम्ही आता एक मुद्दा मांडला की आपल्या बिझनेसमध्ये खरं तर माणूस उभा राहतो, पण आपल्या इथं मन पडले की माणूस पडतो. बरोबर. नक्की पर्सेंटेज रेशो काय? 100 जर उद्योजक जर राहिले तर पैकी किती उभे राहतात आणि किती पडतात? चांगला प्रश्न आहे. म्हणजे आपण तत्वतः त्याचं उत्तर देऊ शकत नाही, पण आपण पुराण काळात बघितलं तर एक म्हण होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. म्हणजे शेतीला उत्तम दर्जा दिला होता. आजच्या काळाच्या ओघात ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. आणि मधल्या काळात जर तुम्ही बघितलं, एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलीचं लग्न एखाद्या मुलाबरोबर करायचं असेल, जावई शोधायचा असेल, तर त्याने दुसरी कन्सेप्ट शोधली, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती. शेती असणाऱ्याला शेवटी प्राधान्य, पहिल्यांदा नोकरी असणाऱ्याला प्राधान्य, का तर त्याच्यामध्ये जोखीम नाही. पण तुम्ही दोन्ही परिस्थिती बघितल्या तर व्यवसाय दोन्ही याच्यामध्ये सेफ कंडिशनला आहे. म्हणजे तो पहिल्यांदाही दुसऱ्या स्थानावर होता आणि आजही आहे. व्यवसायामध्ये खूप सारी लोक येतात का तर नोकरीचा अभाव म्हणून. खरं तर हीच संकल्पना पुसली पाहिजे. कारण ज्या गोष्टी फार कमी आहेत त्याच्या मागं लोक धावतात की नोकऱ्या कमी आहेत पण नोकरीच पाहिजे. म्हणजे असेल नोकरी तर मिळेल छोकरी, हे आजकालचा ट्रेंड झाला आहे. म्हणजे काही जण माझ्या कंपनीमध्ये काही लोक असे आले होते, सर फक्त लग्न होईपर्यंत मला नोकरी द्या, लग्न झालं की मी राजीनामा देईन. मी म्हटलं हे कशासाठी, फसवतोय कशासाठी? कसलाही व्यवसाय सुरू करा आणि आज ना उद्या पण लोकांना कळणार आहे की या व्यवसायामध्ये त्याला यश मिळेल. पण व्यवसायात काय होतं की व्यवसायात अनुभव नसताना, व्यवसायाचा अभ्यास नसताना हे लोक व्यवसायात येतात आणि व्यवसाय अयशस्वी झाल्यानंतर एक असं उदाहरण सेट करून टाकतात की शहाण्याने धंद्यात पडू नये. पण त्याचं खरं कारण आहे की अभ्यास न करता चालू केलेले व्यवसाय मध्येच बंद पडतात. त्यामुळं पूर्ण अभ्यास करून प्लॅनिंग केलेला व्यवसाय सहसा बंद पडत नाही, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच. तुम्ही सांगितलं की महत्त्वाची गोष्ट ती आहे. पण बिझनेस जर आपल्याला ग्रो करायचा असेल तर कोणते मुद्दे नवउद्योजकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे? उद्योजकाने सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे की कुठलाही व्यवसाय मुहूर्तावर केला नाही पाहिजे. का मुहूर्तावर नाही केला पाहिजे? तर एक नवीनच फॅड आलंय की आम्हाला बिझनेस चालू करायचा आणि एक डेट काढायची आणि कुठला शुभ मुहूर्त आहे. व्यवसायाच्या आयुष्यात, व्यावसायिकाच्या आयुष्यात वेळ खूप महत्त्वाचा आहे. आणि 20-20 दिवस, एक महिना लेट तो मुहूर्त काढायचा आणि नंतर चालू करायचा. प्रत्येक वेळी त्यांच्या डोक्यात तेच खूळ राहतं की आता नवीन काहीतरी बदल करायचा व्यवसायात तर एका योग्य मुहूर्तावर करू. ह्या गोष्टी काढल्या पाहिजेत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की व्यावसायिक अभ्यास न करता याच्यामध्ये येतात, तिथं लॉस होतो. म्हणजे आपण ज्यावेळी व्यवसाय सुरू करायचा तर व्यवसायासाठी पाहिजे संकल्पना, एखादी कल्पना पाहिजे. पण आपण काय करतो की आपल्या मनात एखादी कल्पना असते त्याच्यातून व्यवसाय चालू करतो. आपण व्यवसाय शोधतो. तर माझं असं म्हणणं आहे की प्रवास उलटा झाला पाहिजे. आपण बाजारपेठेत फिरून बघितलं पाहिजे ग्राहक काय शोधतो आणि ग्राहक जे शोधतोय तो व्यवसाय करायला मी तत्पर असलं पाहिजे. आत्ता माझं शिक्षण ज्या डिग्रीमध्ये झालं आहे किंवा मी आर्टमध्ये असेल, कॉमर्स, सायन्स, याचा कुठलाही विचार करू नका. कोणतंही शिक्षण घेतलेला माणूस कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू शकतो. तुम्हाला व्यवसाय शिकायचा आहे, त्याबद्दल थोडा अभ्यास करणं आणि त्या पद्धतीने व्यवसायात उतरणं गरजेचं आहे असं मला वाटतं. व्यवसाय जो आहे तो चालवण्यासाठी, वाढवण्यासाठी शिक्षणाचं मुख्य मुद्दा असं विचारतो, शिक्षणाचं महत्व किती आहे? कारण काही लोक म्हणतात की बिझनेस करायला म्हणले MBA केलं पाहिजे आणि MCOM केलं पाहिजे मग तुला बिझनेस कळणार. बरोबर. तर बिझनेसचं किंवा बिझनेस चालवण्यासाठी शिक्षणाचं महत्व किती आहे आणि आपला जो व्यवहार आहे किंवा ते प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्याचं नक्की महत्व किती आहे? आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. म्हणजे शिक्षण किती महत्वाचं, शिक्षण महत्वाचं का अनुभव? तर माझं असं म्हणणं आहे की दोन्ही महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षण तर गरजेचं आहेच आहे. एखादी गोष्ट जर शिकून केली तर ते फायद्याचीच आहे आणि अनुभवातून मिळणारं शिक्षण हेही गरजेचं आहे. शिक्षणातून तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही. आता साधं उदाहरण द्यायचं झालं तर चुलीसमोर एखादा छोटासा मुलगा बसलाय 3-4 वर्षाचा आणि त्याचे वडील आहेत. चुलीतला लाल लाल विस्तव बघून त्याला असं वाटतं की याला स्पर्श करावा. त्याचे वडील सांगतात की याला स्पर्श केला तर चटका बसेल.
पण त्याला त्या आकर्षित करणाऱ्या गोष्टीला एकदा पाहायचंच असतं, म्हणून तो त्याला हात लावतो, चटका बसतो. म्हणजे पहिल्यांदा होतं ते शिक्षण होतं, पण त्यातनं अनुभूती नव्हती. पण दुसऱ्यांदा ज्यावेळी त्याने हात लावला आणि चटका बसला, त्यावेळी त्याला कळलं की याला परत कधी हात लावायचं नाही. अनुभवातून आलेलं शिक्षण असं असतं जे चुका टाळण्यासाठी मदत करतं. आणि हे शिक्षण जे आहे, व्यावसायिक शिक्षण घ्या, ते गरजेचं आहेच, त्यात काय वाद नाही. आपण ते शिकलं पाहिजे, घेतलं पाहिजे. आणि शिक्षणाबद्दल असं आहे की तुम्ही कुठली डिग्री घ्यावीच असं काय नाही. आता शिक्षणाची सगळी दालनं खुली आहेत, तुम्ही यूट्यूबवरून घेऊ शकता. फक्त आपण जे घेतोय ते योग्य आहे काय हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. आजकाल सोशल मीडियातून असेल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही व्यवसायाबद्दल माहिती घेऊ शकता. AI मधून तर इतक्या गोष्टी इझी झाल्या. आता मी ज्यावेळी व्यवसाय सुरू केला त्यावेळी AI नव्हतं, पण आज तुम्हाला AI तुमचं जवळपास 80 ते 90% काम कमी करून देतं. की कुठला व्यवसाय करायचा असेल तर जेमिनी असेल, सगळ्याच गोष्टी, आता ग्रोक असेल, सगळे जे आता AIचे प्लॅटफॉर्म आलेत ते तुम्हाला मदत करायला तयार आहेत. आणि एका प्रकारचे ते सुद्धा मेंटॉर आहेत आता तुमच्यासाठी. बरोबर. तर तुम्ही अपयश, कारण बिझनेसचा हा म्हणू शकतो हा चुलत भाऊच आहे अपयश, कारण बिझनेस सोबत बरोबर असं नाही की पूर्णच अपयश नाही, पण टप्प्याटप्प्यावर काही अपयश येतात, त्यातून माणूस शिकत असतो. अपयश या शब्दाकडे तुम्ही बिझनेसमॅनच्या दृष्टिकोनाने किंवा एका मेंटॉरच्या दृष्टिकोनाने कसं पाहता? मला खरं तर हा शब्दच खूप आवडतो. अपयशमध्ये सुद्धा यश दडलेलं आहे. म्हणजे नीट जर बघितला आपण तर माणूस अपयशातनं जास्त शिकत जातो. फक्त असं होऊ नये, म्हणजे आपल्याकडे म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण त्या पायऱ्या इतक्या वाढत जाऊ नये की त्याचा जिना तयार व्हावा. अपयश हे कशासाठी आहे तर त्यातनं शिकण्यासाठी आहे, चुका टाळण्यासाठी आहे. काहीतरी चुकतं, काहीतरी करायचं राहून जातं, त्यावेळी अपयश येतं. ती चूक पुन्हा टाळली पाहिजे. आणि अपयश माणसाला जमिनीवर ठेवतं, असं माझं स्वतःचं मत आहे. यश मिळालं की लोक हुरळून जातात आणि अपयश आलं की खचून जातात. माझं असं म्हणणं आहे की कुठलाही उद्योजक असेल, त्याला जर उद्योगात स्टेबल राहायचं असेल किंवा उद्योग वाढवायचा असेल तर त्याने यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचू नये. त्यामुळे अपयश आलेलं चांगलं आहे, त्याच्यासाठी प्रत्येक उद्योजकाने तयार असायलाच हवं की आपल्या व्यवसायात यश पण येईल, अपयश पण येईल, त्या अपयश पचवता आलं पाहिजे, त्या चुका टाळून पुन्हा यशाकडे वाटचाल केली पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच. आता अपयशचा मुद्दा झाला, पण अपयश सोसवण्याजोगं जोखीम किती नक्की घ्यावी? कारण काय होतं, भरपूर बिझनेसचा प्रॉब्लेम होतो की त्याला त्या पहिल्या अपयशाचा एक झटका बसतो आणि त्याला झेपतच नाही, अख्खा बिझनेसच पडतो. बरोबर. नक्की ही रिस्क मॅनेजमेंट किंवा जोखीम ती नक्की कशी प्लॅन करावी? बरोबर. आता जोखीम काय झालंय की आपल्या डोक्यामध्ये एक सॉफ्टवेअर टाकलेलं आहे, म्हणजे पहिल्यापासून अंतरून पाहून पाय पसरावं. म्हणजे त्या माणसाने कधी असं स्वतः थोडं चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन करावं असा आपण कधी विचार केलाच नाही. आणि त्या गोष्टी वारंवार मनावरती ठसलेल्या आहेत आपल्या. तर माझं असं म्हणणं आहे, जोखीम घेतल्याशिवाय प्रगती पण नाही. पण जोखीम किती घ्यावी, तर मी स्वतः एक फॉर्म्युला तयार केला होता. तर तो फॉर्म्युला असा होता की एकदा एखादी गोष्ट करायची ठरली तर मी 3 प्रश्न कागदावरती काढून ठेवतो. त्याचं उत्तर जर यस आलं तर जोखीम घेतो, नो आलं तर मी घेत नाही. ते प्रश्न काय आहेत की जी गोष्ट मी करायला चाललोय त्याच्यात वाईटात वाईट काय होईल, म्हणजे सगळ्यात वाईट, म्हणजे ही गोष्ट केल्यानंतर वर्स्ट कंडिशन काय असेल, ती जी गोष्ट वाईट होणार आहे ती मी सहन करू शकतो का, हा माझा दुसरा प्रश्न. आणि जर माझं उत्तर यस आलं तर मी तिसऱ्या प्रश्नात लिहून टाकतो की येस आय एम डू इट. आणि जर नो असेल तर मी तो निर्णय तिथंच घेऊन टाकतो की ही जोखीम मला घ्यायची नाही. थोडक्यात आपल्या क्षमता पारखून तो लॉस किंवा ती जोखीम आपल्याला सहन होण्यासारखी आहे काय हे पारखून प्रत्येकाने जोखीम घेतली पाहिजे. कधी कधी काय होतं की आपण आपल्या क्षमता बघत नाही आणि जोखीम किती असावी, पर्सेंटेजमध्ये असावी. म्हणजे संपूर्ण व्यवसायच बुडलाय अशी जोखीम नसावी. म्हणजे 100%तल्या 20%ची तुम्ही जोखीम घ्या. म्हणजे मला एक मुलगा भेटला होता, तो उद्योग करतो, व्यवसायातून काही पैसे आले आणि काही पैसे आल्यानंतर 2-3 लाख रुपये मी त्याला सांगितलं की हे रिझर्व्ह कॅपिटल म्हणून ठेव, दिवस चांगले आहेत तुझे, नवीनच चालू केलं आणि पहिलीच ऑर्डर चांगली आली, तर या पैशाचा वापर तुला जर पुढे कधी लागले तर होईल, FD म्हणून ठेव, ज्यावेळी लागेल त्यावेळी तू ते उचल. पण त्याला असं वाटलं की शेअर मार्केटमध्ये आपण हे पैसे 220 लाख करू. जे 2 लाख वर्किंग कॅपिटल तयार झालं होतं, म्हणजे नफ्यातून आलेलं, ते सगळं शेअर मार्केटमध्ये लावलं आणि परत तो रस्त्यावर आला. परत त्याला उभं राहायला 6 महिने गेले, अगदी नवीन उद्योजक. तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून जोखीम पर्सेंटेजमध्ये असावी आणि का घ्यायची आणि ती सहन होईल का
या हिशोबाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. तुम्ही हा एक केस सांगितला. अजून एखादी अशी केस आहे का की ज्यामध्ये जोखीम म्हणू शकता किंवा बिझनेस प्लॅन असा होता एवढा जोखमीचा किंवा एवढा रिस्कवर की तो फार दिवस सर्वाइव्ह करू शकला आणि तो पडला कोसळला संपला? हो, आहेत ना तसं. म्हणजे मी असे बघितलेले आहेत लोक, किंवा ज्यावेळी आता आम्ही उद्योगात 15 वर्ष मागचे काम करतोय त्यावेळी अशी लोक भेटलेली आहेत की ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये इंटरेस्ट होता. आता काही रील्स वगैरे येतात सतत की इम्पोर्ट करा, एक्सपोर्ट करा आणि लाखोंनी करोडोंनी कमवा. तर त्या लोकांनी असं म्हणजे ते तिघंजणं होते आणि त्या तिघांनाही असं वाटत होतं की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये करिअर करावं आपण. इम्पोर्टमध्ये त्या एका देशातून माल आयात करायचा असं त्यांनी ठरवलं आणि तिघांनीही आपल्या घरच्यांना कन्व्हिन्स करून कुठलाही व्यवसायाचा न अभ्यास करता पैसे उभा केले. एका फॉरेनच्या पार्टीबरोबर एक डील केली आणि त्यांचं मटेरियल आणून भारतामध्ये ते विकायचं अशी त्यांची संकल्पना होती. भारतात ज्याची प्राईस जास्त होती. या तिघांनी त्या पार्टीबरोबर कॉन्टॅक्ट केलं वगैरे आणि त्यांनी सांगितलं की आमचे हे बँक अकाउंट आहेत, ओव्हरसीज बँकेतनं तुम्ही ट्रान्सफर करा. यांनी जमा केलेले सगळे पैसे तिथं ट्रान्सफर केले आणि जी कंपनी होती ती फ्रॉड निघाली. त्यांनी ते मटेरियल पाठवलं नाही, तो व्यवसाय सुरू झाला नाही. व्यावसायिक बनण्या अगोदरच हे कर्जदार झाले. आणि ही जोखीम घेताना खरं तर आता एक मुद्दा आवर्जून सांगतो की कुणी इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना त्या गोष्टी अगदी सोप्या सहज असतात, पण त्याच्यामध्ये LC पेमेंट म्हणतो, लेटर ऑफ क्रेडिट, जी एक बँक दुसऱ्या बँकेला देते. म्हणजे असं आहे की तुम्ही जर एखादं परदेशातून वस्तू आणत असाल तर जोपर्यंत ती वस्तू तुमच्या देशातल्या पोर्टमध्ये येत नाही तोपर्यंत तुमची बँक त्या बँकेला पैसे पाठवत नाहीत. ॲटलिस्ट तुमचा माल आपल्या देशामध्ये येतो. या साध्या साध्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल एक जण म्हटलं की मला एक 2 ते 3 लाख रुपये खर्च सांगितला. मी म्हटलं फक्त 1,500 रुपयात इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन निघतं. पुण्यामध्ये स्वारगेटच्या शेजारी ऑफिस आहे, कुणी सहज गेला तरी तिथं ते लायसन मिळून जातं. इतकं सोपं आहे. पण ह्या सगळ्या कल्पना जर म्हणजे व्यवसाय करताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठीच खरं मेंटॉरची गरज आहे. म्हणून तर माझं पहिल्यापासून मत आहे तुमच्या व्यवसायामध्ये एक मार्गदर्शक असावा, ज्याच्यामुळं मग आता ती जी घेतलेली जोखीम आहे, गुंतवलेले पैसे आहेत सगळे बुडून जे पहिल्याच झटक्यात अपयशी झाले आणि मग तीच लोक प्रचार करतात की धंदा करू नये, धंद्यात अशा गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी घडू नये यासाठी मार्गदर्शक पण असला पाहिजे. नक्कीच नक्कीच. हा सर फार महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडला. नंतर आता ही जी मेंटॉरशिप आहे किंवा मेंटॉर्सचा सगळ्यात जास्त फायदा काय होतो की जेव्हा एखादा बिझनेस ग्रो करतो बरोबर त्याची एक सिस्टीम बसवावी लागते. अशा सिस्टीमने काम होणार, त्यामुळे एकाच्या खांद्यावर न वजवता सगळ्यांवर डिस्ट्रीब्यूट होतं. बरोबर. टीम बिल्डिंग करावं लागते आणि टीमचं कोणीतरी नेतृत्व केलं पाहिजे. बरोबर. तर टीम बिल्डिंग आणि नेतृत्व याचं नक्की काय कनेक्शन आहे आणि टीम बिल्डिंग किती गरजेची? लिडरशिप म्हणजे नेतृत्व जे म्हणतोय ना आपण, प्रत्येक व्यावसायिकात ते असलंच पाहिजे. आणि टीम बिल्डिंग म्हटलं तर आपण खाली जे काम करतात ते कर्मचारी म्हणा किंवा अनुयायी, हे दोघं वाईस वर्सा एकमेकाला कॉम्बिनेशन आहे की नेता असेल तर अनुयायी पाहिजे, तर अनुयायी असेल तर नेता. दोघांनी एक कुणीही नसेल तर ते अपुरे आहेत. पण ही टीम बिल्डिंग करताना कसं होतं की कधी कधी आपल्या उद्योगामध्ये काम करणारे कर्मचारी यांची ज्यावेळी आपण टीम बिल्डिंग केलेली असते त्यावेळी त्यांचं ऐकून घेणं पण फार महत्त्वाचं असतं. कसं होतं की कधी कधी एखाद्या व्यावसायिक ज्यावेळी शून्यातून वर जातो त्यावेळी त्याला कर्मचाऱ्यांपासून प्रत्येकाच्या भावना माहीत असतात. पण त्याच व्यावसायिकाचा मुलगा ज्यावेळी फॉरेनमध्ये शिकून येतो आणि कर्मचाऱ्यांना एक उद्धटपणे त्याचं वय न बघता किंवा त्याचा सेल्फ रिस्पेक्ट न ठेवता बोलतो, त्यावेळी ती लोक काम तर करतात पण ती पैशासाठी करतात. माझं असं मत आहे की त्या लोकांनी उद्योग आपला मानला पाहिजे, त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत, चुकीच्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे, पण चांगलं केल्यावर काम कौतुक सुद्धा करता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की कौतुक करायचंच नाही. कामगार म्हणलं की तो शिवाय दिल्याशिवाय काम करत नाही अशी एक भावना झालेली असते. ह्याच्यामध्ये कुठंतरी त्या माणसाला त्या उद्योगाबद्दल अटॅचमेंट राहत नाही. मग नेतृत्व म्हणून, व्यावसायिक म्हणून ही टीम बिल्डिंग करणं फार गरजेचं आहे. ती जेवढी स्ट्रॉंग असेल, आणि कधी कधी काय होतं की एखादा उद्योजक मी हा शब्द ज्यावेळी त्याच्याकडे येतो ना की मी हे केलं, मी ते केलं, मी हे करतो, मी तुमचं घर चालवतो, त्यावेळी त्या कंपनीत तो एकटाच असतो. पण ज्यावेळी तो आम्ही किंवा आपण हे शब्द वापरायला लागतो की आपण आता हे जे यश आलंय कंपनीला हे तुमच्या सगळ्यांमुळे आलंय, त्या यशातला थोडा हिस्सा दिला, त्या लोकांना सामावून घेतलं यशामध्ये आणि अपयशामध्ये, तर खूप चांगलं काम. म्हणजे माझा तर एक सुंदर अनुभव सांगतो. म्हणजे आमच्या उद्योगामध्ये अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी कंपनीचा ज्यावेळी डाऊनफॉल चालू होता तर त्यांनी 6 महिने पगार उचलला नाही, पण बाकीच्यांचे पगार उचलण्यासाठी बजाज फायनान्सकडून कर्ज काढलं
आणि त्यांचे पगार दिले. कारण त्यांना हा विश्वास होता आमच्यापेक्षा जास्त की ही कंपनी आज न उद्या त्या पॉईंटच्या वरती जाणार. ती वेळ आली. आज ते 14 वर्ष झालं आमच्याकडे खूप इमानी इतबार आहे. पण त्या कंपनीमध्ये आम्ही ॲज अ डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांना अपॉइंट केलं. का तर ती कंपनी म्हणून बघत नाहीत, एखाद्या कुटुंबासारखं त्यांनी ते सांभाळले. तर मला वाटतं की टीम बिल्डिंग फार गरजेची आहे. कर्मचाऱ्यांना नेता आपला वाटला पाहिजे, व्यावसायिक जो आहे उद्योजक आहे तो आपला वाटला पाहिजे आणि उद्योजकाला आपलेच कर्मचारी म्हणून त्याच पद्धतीने त्याने त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. नक्कीच नक्कीच सर. आता आपण पाहतो की काही जे बिझनेस आहेत त्याची सुरुवात सोशल मीडियापासून होते, फार बूम होतो आणि एका पॉइंटला जाऊन नुसतं लोकांना कळतं की नुसतं सोशल मीडियावर आहे, ऍक्च्युअल मध्ये काहीच नाही. आणि काही काही बिझनेस आहेत की ऍक्च्युअल मध्ये फार मोठे आहेत पण त्यांनी अजून सोशल मीडियाची पॉवर आहे त्याचा युज केला नाही, डबल ट्रिपल होऊ शकतात. तर उद्योजक किंवा उद्योग आहे किंवा व्यवसायामध्ये सोशल मीडियाचं किती महत्व आहे? कारण ते नाही का डिस्ट्रॉय पण करू शकतं आणि अपलोड पण करू शकतं. सोशल मीडिया प्रचंड इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जुना काळ बघितला तर तिथं सोशल मीडियाचा अभाव होता. माणसाला जाहिरात करण्यासाठी रोडमध्ये प्रचंड होर्डिंग दिसायचे. पूर्वी पुणे मुंबई प्रवास केला असेल, पुणे नाशिक केला असेल, होर्डिंगची संख्या हळूहळू कमी होत चालली. कारण लोक जाताना बघत सुद्धा नाही आहेत. कारण मोबाईलमध्ये तुमच्या ॲडव्हर्टाईज यायला लागलेत. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया सगळ्यात चांगलं वेपन आहे मी तर म्हणेन. पण तुम्ही म्हणताय तो ट्रेंड आलाय आता, एखादा हॉटेल खोलायचं आणि मग त्याचे रील टाकायचे आणि त्या रीलमध्ये आमच्या हॉटेलला या, ते बोकडाचं शूट. मला कधी कधी असं वाटायला लागतं ठीक आहे पण त्यात पण ते व्यवसाय करतायत. त्यातला एक पॉझिटिव्ह भाग बघूयात की व्यवसाय करतायत, नफा मिळवतायत, परत त्यातनं गाडी घेतली म्हणून ते प्रदर्शन करतायत. पण खऱ्या व्यावसायिकांनी या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यांनी काय केलं पाहिजे की या सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे. जस्ट डायल सारखी कंपनी तुम्ही त्याच्यावर रजिस्टर केलंय का? तुम्ही फ्रीमध्ये पण करू शकता. ज्या लोकांना त्या शहरामध्ये तुमची सेवा हवी आहे ते तुम्हाला लगेच कनेक्ट करतील, कॉल करतील, तुमच्यापर्यंत पोहोचतील. इंडिया मार्ट आहे, असे कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत की जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देतात. त्याचा यूज तुम्ही जर केला, लिंक्डइन आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जर वापरल्या तर व्यवसाय तुमचा बूस्ट होऊ शकतो. स्वतः गुगल ॲड म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रमोट करू शकतं. आणि याचं आणखी एक चांगली गोष्ट काय आहे की सोशल मीडियामध्ये टार्गेटेड कस्टमर, म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल तर फेसबुकमध्ये किंवा गुगलमध्ये तुम्ही सर्च केला की एखादा शूज सर्च केला की मला आदिदासचा अमुक शूज घ्यायचा आहे, तुम्ही फेसबुक ओपन करा, त्याच्या बाजूला आदिदासचे शूज. तुम्ही कुठलंही ॲमेझॉनवर जा नाही तर कुठेही जा, ते तुमचा इतका पाठलाग करत राहतात. त्यांना कळतं की या माणसाला ही गोष्ट घ्यायची गरजेची आहे. हिप्नोटाईज म्हणतो त्या पद्धतीने 8-10 वेळा ते तुमच्या पुढे ती जाहिरात आणून ठेवतात आणि ते खरेदी. मग ते सोशल मीडियामध्ये जी ॲडव्हर्टाईज करतो आपण त्यातनं व्यवसाय बूस्ट होऊ शकतो. म्हणून तर आज म्हणजे ॲमेझॉनसारखी कंपनी असेल, फ्लिपकार्ट असेल, एखादा केरळमध्ये बसलेला माणूस त्याची हाताने बनवलेली वस्तू महाराष्ट्रात विकतो, आसामवाला माणूस विकतो, त्याच किमतीला विकतो. म्हणजे पूर्वी कसं होतं की एक व्यवसाय मोक्याच्या जागेवर असावा असं वाटायचं लोकांना की ही जागा असेल तर माझा व्यवसाय होईल. जागेचं सुद्धा बंधन राहिलं नाही. घरात बसून तयार केलेली वस्तू सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट करता आणि जगभरातून मागणी येते. एक साधं उदाहरण सांगतो. मी एका मठामध्ये गेलो होतो सहज असं क्युरियोसिटी म्हणून. माझ्या एका मित्राने मला नेलं होतं. तर त्यांनी सांगितलं सरांचं टर्नओव्हर खूप मोठं आहे आणि कोटीमध्ये त्यांचं एक्सपोर्ट पण होतं माल, करोडमध्ये टर्नओव्हर आहे हे. मी म्हटलं पण प्रॉडक्ट काय? तर म्हणलं बिस्किटं पाठवतात सर. मी म्हटलं बिस्किटं काय फॉरेनला मिळत नाहीत का? तर म्हणलं नाहीत मिळत. मी म्हटलं मग अशी कुठली बिस्किट आहेत की जी फॉरेनमध्ये मिळत नाहीत, इथून एक्सपोर्ट केले जातात? तर ते हसले आणि त्यांनी सांगितलं तुमचा गैरसमज होतोय की आमच्या इथं शेणाची बिस्किटं तयार होतात आणि आमचा एक होम आहे हवन, ते यंत्र आम्ही म्हणजे ते भांडं जे आहे ते आम्ही डॉलरमध्ये विकतो. आणि आमची कन्सेप्ट अशी आहे की सकाळी एक आणि संध्याकाळी एक होम करायचा. जर्मनीसारख्या ठिकाणी, इटलीसारख्या ठिकाणी लोक ती बिस्किट आवर्जून घेतात. 6 बिस्किटाचा एक होम असतो आणि एक बिस्किट तिथं जवळपास 100 रुपयाला जातं. गाईचं शेण जे आपण खत म्हणून सुद्धा वापरतो किंवा आपल्या इथं तो टाकाऊ आहे, त्या गोष्टीचा टर्नओव्हर कोटींमध्ये आहे. अक्कलकोटमधली कंपनी आहे आणि या पद्धतीने जो व्यवसाय चालू शकतो म्हणजे काहीही विकू शकता तुम्ही. आणि ऑनलाईन त्या ऑर्डर आहेत. ॲमेझॉनवर मी सर्च केलं तर आहेत शेणाची बिस्किटं विकायला आहेत यज्ञासाठी जे आहेत ते.
नक्कीच नक्की. आता तुम्ही सांगितलं की आपण काही विकून कुठूनही पैसे कमवू शकतो. येस. पण हा ट्रेंड जरा काय आले की प्रत्येक जण नवीन उठतोय म्हणते आपलं बिझनेस करायचं. बिझनेस करायचं नावाने काय करतात, कपड्याचं एका दुकान काढतात, हो. नाहीतर चहाचं दुकान काढतात, बरोबर. आणि एकाच चालते ना त्यात सगळी जाऊन गर्दी करतात. हो. असं एका पॉईंट असं येतो की कस्टमर कन्फ्युज होतात, इकडे जाऊ का इकडे जाऊ. बरोबर. आणि त्यामुळे सगळ्यांचा जरासा लॉस होतो, कारण एक्सपेंडिचरचं सिमिलर असतं. बरोबर. पण धंदाच जर नाही चालला तर कसं काय होणार. ही नक्की आपण काय म्हणतो मेंढराचा दृष्टिकोन. हा, म्हणजे आता असं आपण म्हणू शकतो की म्हणजे एक मेंढरू ज्या दिशेने गेलं सगळी मेंढर त्याच दिशेने. इव्हन मी अजून एक उदाहरण देईल. गाढवाचा बाजार असताना मारुती चितमपल्ली सर सांगायचे, गाढवाचा बाजार चालू असताना एक माणूस काय करायचा की एका गाढवाला बांधायचा आणि बाकी सगळ्यांना बांधल्याची ऍक्टिंग करायचा, पण ती सुद्धा जागेवरून हलत नव्हती. म्हणजे थोडक्यात त्यांच्या मनामध्ये फिट व्हायचं की आता आपल्याला पण बांधले, आपण हलायचं नाही. किंवा जसं सांगितलं की एका मेंढराच्या मागं बाकीची मेंढरं जातात, तसं व्यावसायिकाचं झालं. एक व्यवसाय चालायला लागला, त्याच गल्लीत किंवा त्याच मार्केटमध्ये तुम्हाला तीच दुकानं भरपूर दिसतील. चहाचं तर आत्ता असं पेव फुटलं. मधल्या काळात चहा एवढं कोणी पित नव्हतं, म्हणजे प्यायचे पण जनरल. पण त्याला एक फॅन्टसी आणली, थोडंसं चांगल्या पद्धतीने त्याला प्रेझेंट केलं, फ्रँचायझी काढली वगैरे, आणि त्यातून मग चहाची दुकानं, हॉटेलचे बघतोय आपण, कपड्याचे, हे बिझनेस इझिली करता येणं शक्य आहे. आणि लोक त्याच्यात उतरतात, खूप मोठा त्याचा डामडौल करतात. म्हणजे उद्घाटन वगैरे हे सगळं मोठं करून, मी तर म्हणतो एका जणाने कपड्याचं दुकान टाकलं आणि 8 ते 10 लाख रुपयाचा प्रोग्राम घेतला, मोठा नेता बोलवला. पहिल्या दिवशी तो 10 लाख रुपये लॉसमध्ये होता आणि तो भरून काढायचा होता पुढच्या काळामध्ये. कशासाठी एवढी मोठी ॲडव्हर्टाईज करायची. आणि हा जो ट्रेंड झाला आहे ना, तो कुठेतरी थांबला पाहिजे. कारण काय होतं की कधी कधी सगळेच जे व्यवसाय आहेत फ्रँचायझी मॉडेलमध्ये देतात, तर सगळ्यांचा उद्देश साफ नसतो. म्हणजे मी एक साधं उदाहरण देतो. एक चहाची खूप चांगली फ्रँचायझी होती, तर त्या माणसाने फक्त स्वतःचा विचार केला की आपल्या खाली जे लोक आपल्याला जोडले जातात व्यावसायिक म्हणून, त्याचा विचार न करता त्याने काय केलं की खेड्यातनं गेलेल्या 2 लोकांना ह्या बारामतीसारख्या शहरामध्ये त्याने सांगितलं की मला मोक्यावरती दुकान पाहिजे. त्याने एक शॉप दाखवलं आणि म्हटलं ह्याच शॉपमध्ये माझं दुकान उघडलं तर मी लायसन देईन. 65,000 भाडं असणाऱ्या ठिकाणी त्या माणसाने व्यवसाय चालू केला. पहाटे 4 वाजल्यापासून तो चालू करायचा. आता 65 म्हणजे दिवसाला जवळजवळ 2-2.25 हजार रुपये. चहाची किंमत अवघी 10 रुपये, प्रोडक्शन कॉस्ट 5 ते 7 रुपये, 3 रुपये त्याला प्रॉफिट. 3 रुपयाचे जवळपास 700 ते 800 चहा हे पहिल्यांदा गाळा मालकासाठी विकावे लागायचे. नंतर ज्याने लायसन दिलंय त्याच्या मटेरियलसाठीचे काही चहा, आणि नंतर प्रॉफिटचे. ज्यावेळी तो महिना संपल्यानंतर हिशोब करायचा त्यावेळी असं लक्षात यायचं की घरातलेच पैसे आपण थोडे टाकलेत आणि आता नो प्रॉफिट नो लॉसला आलोय, कधी लॉसमध्ये गेलोय, कधी त्याला राहिलेल्या दुधाचं तूप काढून थोडे पैसे शिल्लक राहिलेत. पण एवढं कष्ट करतो, कामगारांचे पगार वगैरे द्यायचे असायचे, हे सगळा खर्च करून त्याने शेवटी ते चहाचं दुकान बंद केलं आणि स्वतःचं दुकान चालू केलं. त्यावेळी तो थोडं पैसे करत जुनं झालेलं कर्ज फेडायला लागला. तर अशा गोष्टी ज्या आहेत की कुणाकडे तरी बघून व्यवसाय चालू करणं, ही गोष्टच मुळे चुकीची आहे. आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे. आणि कॉम्पिटिशनमधल्या बिझनेसमध्ये जायचं आहे का. म्हणजे मला एक जण आला होता असंच विचारायला की हॉटेल चालू करू का. बारामतीत सध्या तो ट्रेंड जोरात चालू आहे. पूर्वी कधीतरी लोक हॉटेलला जायची मटण वगैरे खायला किंवा नॉनव्हेज व्हेज काय असेल ते सर्रास बघतोय. आता आठवड्यातून एकदा फॅमिली घेऊन बाहेर जाणं आणि जेवणं ही पद्धत वाढली, त्यामुळे बिझनेस वाढला. पण ह्याचा अर्थ कॉम्पिटिशन इतकी मोठी आहे याच्यामध्ये की कित्येक हॉटेल वर्षभरात चालू होऊन बंद पडतात आणि खूप चांगलं मोठं फर्निचर करून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मी त्याला म्हटलं हाच व्यवसाय का करायचा आहे, तर तो म्हटला नाही मला जमेल असं वाटतंय. मी म्हटलं तुला व्यवसाय करायचा कशासाठी, तर व्यवसाय आपण करतो फक्त नफा मिळवण्याच्या हेतूने. मग नफा मिळवणे हेतू असेल तर हॉटेलला का चिकटून राहायचं, का चहाला चिकटून राहायचं, का कपड्याच्या दुकानाला चिकटून राहायचं. तर काय करावं, ग्राहक काय शोधतोय ते शोधावं. मी त्याला त्यावेळी सांगितलं की याच ठिकाणी कित्येक लोक नवीन राहायला येतात, कित्येक स्टुडंट, बारामतीमध्ये खूप साऱ्या अकॅडमीज आहेत, इवन बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा हे घडतंय. आणि नवीन नवीन विद्यार्थी ज्यावेळी येतात त्यांचे पॅरेंट्स पहिल्यांदा फ्लॅट शोधतात, तर तो फ्लॅटसुद्धा मिळत नाही त्यांना. मग हे फ्लॅट शोधतात ही त्यांची गरज आहे, पण ते फ्लॅटची माहिती लवकर उपलब्ध होत नाही. त्याच्यामध्ये तू काय करू शकतोस का. खूप चांगल्या पद्धतीने त्याने एक वेबसाईट तयार केली, सॉफ्टवेअर तयार केलं आणि त्याच्यामधून तो लोकांना सर्व्हिस देतो, चांगला नफा कमवतो. ज्याच्यात कॉम्पिटिशन नाही आणि ग्राहकांची मागणी आहे तो व्यवसाय करायचा.
का ज्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि सगळे करतात म्हणून मी करायचा का, तर ते कधीच करू नये. म्हणजे ज्याच्यात कॉम्पिटिशन आहे ते न करता ग्राहकांना जे पाहिजे ते करावं असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आता पण तुम्ही एक मुद्दा मांडला की ते हॉटेलचा बिझनेस. तर हॉटेलच्या बिझनेस सध्या लई फार ट्रेंडिंगला चालू आहे. प्रत्येक जणच हॉटेलचा बिझनेस काढतोय, काय काय त्यांचं चाललंय वेगवेगळ्या प्रकारे. बरोबर. तर मुद्दा असा आहे की हॉटेलचा बिझनेस हा बहुधा असं म्हणलं जातं की लॉस मेकिंगच बिझनेस आहे. कारण जर फिक्स एक्सपेंडिचर असतं, तुमचा गिराईक येऊ नाही येऊ तुम्हाला ग्रेव्ही बनवावीच लागते, तुमचं गिराईक येऊ नाही येऊ तुम्हाला भाज्या वगैरे कापून ठेवायला लागतं, तुमचं गिराईक येऊ नाही येऊ तुमचा एक फिक्स स्टाफ असतो, 7 लोकांचा 8 लोकांचा 10 लोकांचा, तुमची इन्व्हेस्टमेंट असते, भाडं वगैरे सगळं असतं. बरोबर. तरी पण लोक ह्या हॉटेलच्या बिझनेसमध्ये शिरतात कसं, त्यातनं काही लोक काहीच लय हातावर मोजलेले लोक आहेत ते पैसे कमावतात, बाकी सगळे लॉस मेकिंग आहेत, तरी पण लोकांना हॉटेलचाच बिझनेस करायचा आहे. बरोबर. मी जसं सांगितलं लवकर दिसणार आणि सहज करता येणारा असा बिझनेस वाटतो. मी तर एक गमतीशीर किस्सा बघितला होता. एका व्यक्तीने पुणे सोलापूर हायवेचं हॉटेल घेतलं होतं भाड्याने आणि खूप चालतंय अशी त्याची कन्सेप्ट. मी जाता येता बघतो ते हॉटेल आणि खूप साऱ्या गाड्या लागलेल्या, गर्दी. आणि तो ज्यावेळी गेला होता इव्हिनिंगला त्यावेळी खरंच गर्दी होती, पण तो संडेच्या दिवशी ते हॉटेल चालवायला घेतलं. आणि तुम्ही म्हणताय तसा की त्याचा कामगाराचा खर्च वगैरे सगळा खर्च प्रॉपर होता, पण तो संध्याकाळीच शनिवार रविवारी कस्टमर त्या हॉटेलला असायचं पुणे सोलापूरला आणि हा भाडं भरत राहायचा. बरं, हा नेहमी तो काय म्हणायचा, मी त्याला तेच विचारलं होतं की रविवारी तू गेलता, इतर वारी गेला का? तो म्हणायचा मी कंटिन्यू जातो तिथून आणि मला दिसायच्या गाड्या. मग त्याने ज्यावेळी हॉटेल चालवायला घेतलं त्यावेळी त्या गाड्या बंद, सगळं बंद. मग त्या जुन्या मालकाला फोन करून विचारलं तर ते म्हणजे 5 गाड्या माझ्याच होत्या. कारण लोकांचा ट्रेंड असा आहे की जर हॉटेल बाहेर गाडी दिसली तर हे हॉटेल चांगलं चालतं, म्हणून त्याने परमनंट 5 गाड्या तिथं लावून ठेवल्या होत्या की. आणि लोक बघतात सरस हायवेने जाताना. पण आता ते थोडे गोष्टी बदलल्यात. मगाशी जसं तुम्ही म्हटला की सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, तर लोक आता गाड्या बघून त्यांनाही कळले की 5 गाड्या आहेत, आत गेल्यानंतर सगळे टेबल खाली असतात. मग त्यांनी आता नवीन म्हणजे तुम्ही ज्यावेळी प्रवास करता आणि कुठे जेवायचं असेल तर तुम्ही आता स्टार बघता, स्टार रेटिंग्स बघता, रिव्ह्यूज बघता. तर आता नवीन जे हॉटेल टाकतात तर त्यांनी त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. रिव्ह्यूज कसे येतील कस्टमरकडून, क्वालिटी कशी जाईल. आणि कुणीतरी करतंय म्हणून नाही, जर खरंच हॉटेल करायचं तर हॉटेलचं शिक्षण घेतलं पाहिजे. मी म्हणत नाही हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजलाच जा, तुम्ही अनुभव घ्या. कुठल्या तरी हॉटेलला तुम्ही 1 वर्ष काम करा, ॲज अ मॅनेजर करा, 6 महिने करा. तूप खाल्लं की रूप येत नाही, किंवा पी हळद हो गोरी आपण असं म्हणतो की हळद पिलं की लगेच कुणी गोरं होत नाही. तसं आपल्याला कसं हवं आहे की इन्स्टंट बिझनेस स्टार्ट करायचा आणि यश मिळवायचं. आणि हे यश दिसतंय ना, म्हणजे कुणीतरी रील टाकतो की मी हॉटेल चालू केलं 6 महिन्यात मी फॉर्च्युनर गाडी घेतली. शक्य नाही आहे. त्याने किती हप्त्याने घेतली, का कर्जावर घेतली, का काय आणखी त्याच्या मागे आहे. आणि ते हॉटेल चाललं तर ते किती काळ चालेल. म्हणजे आज चालू आहे तो लाईफ टाईम ह्या गोष्टी असं उडपटांग गोष्टी करून चालू शकत नाही. तुम्हाला क्वालिटीज द्यावी लागेल, तुम्हाला सर्व्हिस द्यावी लागेल, ते शिकावं लागेल. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण जो स्टाफ नेमतो त्याला सुद्धा आपण काही ट्रेन करत नाही. हॉटेल खोलायचं आणि तो ज्यावेळी येतो त्यावेळी चहाचा कप जर बोट बुडवून दिला तर पुढच्याला पिऊ वाटेल का, हे साधं ट्रेनिंग सुद्धा वेटरला दिलं जात नाही. पण हॉटेलच्या बिझनेसमध्ये लोक येतात. ह्या गोष्टी कुठेतरी टाळल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, चांगल्या चांगल्या कंपन्या एवढं महागडं देऊन का चालतात, म्हणजे KFC सारखे असेल, मॅगडी सारखे असेल, हे लोक वर्ल्ड वाईड जा, सेम टेस्ट तुम्हाला मिळेल. तुम्ही पैसे मोजायला पण तयार असतात तिथं, पण त्या गोष्टींची सगळी काळजी घेतलेली असते की कस्टमरला काय हवं आहे याचा सगळा स्टडी करून ही अन्न साखळी जी आहे ती जगभर चालवत आहेत. भारतातली का अशी कुठली कंपनी नाही की ती जगभरात एकसारखेच गोष्टी देते आणि ते जगाच्या जिभेवर. कारण आपल्या देशात तर इतके पदार्थ बनतात जेवढे जगात कुठेच बनत नाहीत. पण नाही, आपण ते पॉप्युलर करू पण नाही शकलो, कारण आपली मेंटॅलिटी जशी आहे तसंच आपण वागतोय. एखादा करतोय म्हणून आपण करतोय, पण त्याच्या खोलात जाऊन एक काहीतरी वेगळं करायचं जगावेगळं असं आपण सहसा करत नाही. त्याचा तोटा होतोय. नक्कीच नक्कीच. आता आपण पाहतो की जे नवउद्योजक आहेत कोणताही बिझनेस सुरू करताना फार हुरूपाने किंवा मोटिवेशनने करतात. बरोबर. पण काय असतं, कोणताही बिझनेस असला त्याला सर्वायवल टाइम असतो की 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही सर्वाइव्ह नुसतं करायचंय. काय आपला धंदा होऊ नाही होऊ, पण सर्वाइव्ह करत राहणं गरजेचं आहे. आणि सुरू करताना बिझनेस सुरू करताना भरपूर लोकांना माहितीच नसतं की हा बिझनेस किती दिवस सर्वाइव्ह करायचा व 2 वर्ष केला सर्वाइव्ह. तिथून पुढे तुम्ही करत बसला तर तुम्ही लॉसमध्ये जाणार आहे. लॉसमध्ये जाणार. या अशी सगळ्या चुका आहेत. त्या नक्की कशा टाळाव्यात, कसं कॅल्क्युलेशन करावं की कोणत्या बिझनेसमध्ये किती सर्वाइव्ह करावं.
खरं तर प्रत्येक बिझनेसमध्ये प्लॅनिंग पाहिजे आणि बिझनेस सुरू करताना अडचणी प्रचंड असतात. हे मनामध्ये अगोदर ठासून सांगितलं पाहिजे आपल्याला की 2-3 वर्ष आपल्याला याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येणार आहेत. आता अडचणी कशा सांगतो, पहिली तर व्यवसायाची अडचण असते. एक तर व्यवसाय आपण जसं बोललो होतो निवडायचा कोणता, तो निवडला चांगला तर भांडवल कसं उभं करायचं. कुठलीही बँक स्टार्टअपला ह्या सगळ्या फोल स्कीम आहेत. गव्हर्नमेंट सांगते हे लोन घ्या आणि ते लोन घ्या. बँकेत गेले की ते त्यांचा आणलेला कागद फेकून देतात आणि तुमचं बॅलन्स शीट दाखवा किंवा सिक्युर्ड लोन मॉर्गेज काय आहे का. एकतर घरचे म्हणत असतात नोकरी कर, तिथं कुठेतरी बंड करून तो मुलगा व्यवसाय करायला जातो. त्यामुळे घरच्यांचा विरोध, बँक दारात उभा करत नाही, भांडवल ते जमा करायला त्रास. आणि ज्यावेळी हा उद्योग चालू करतो त्यावेळी लगेच तो नफा देत नाही. काही काळ तो सर्वाइव्ह करावा लागतो. व्यवसाय हा लहान मुलासारखा असतो. म्हणजे एखादा मूल जन्माला येतं आणि ते हळूहळू मोठं होतं. म्हणजे कालांतराने असं होतं की ते मूल मोठं होऊन परत तुमचं अख्खं घर चालवायला लागतं. व्यवसाय सुद्धा तसंच आहे. काही काळ तुम्हाला त्याला सांभाळावंच लागेल. प्रत्येक गोष्टी तुमचा वेळ द्यावा लागेल, पैसा द्यावा लागेल, तुमच्या सगळ्या गोष्टींचं डिवोशन तो व्यवसाय मागतो. पण एक वेळ अशी येते की तुम्ही काही करा न करा झोपेतून उठायच्या आत कमाई चालू झालेली असते तुमची. पण तो सर्वायवल टाईम आपण पकडला पाहिजे. आणि प्रत्येक व्यवसायाचा हा वेगवेगळा असतो. म्हणजे आता इन्स्टंट जिलेबी, पूर्वी जिलेबी करताना काय व्हायचं की एक रात्र अगोदर ते पीठ आंबवायला ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ती जिलेबी. आता बघायला गेलं तर 10 मिनिटं अगोदर तो पीठ काढतो आणि इन्स्टंट तो इनोची पावडर वगैरे टाकून पटकन जिलेबी देतो. तसे काही व्यवसाय आहेत की इमिजिएट पैसा देणार आहे पण ते फार काळ टिकत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. ती जिलेबी पण टिकत नाही. मग या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्हाला अगोदर प्लॅनिंग करावं लागेल. व्यवसाय कोणता आहे, किती काळ मला याच्यामध्ये सर्वाइव्ह करायचं आहे, ते करू शकतो का आणि करत राहायचं. कारण काय होतं की सुरुवातीला कस्टमर नसतात, ओळखी नसतात, नेटवर्क नसतं आणि ते नेटवर्क हळूहळू तयार होतं. एका माणसाकडून 5 माणसं, 5 माणसाकडून 10 माणसं, या पद्धतीने पुढे जाता येतं. नक्कीच सर, तुम्ही आज भरपूर गोष्ट सांगितलं. पण एक शेवटचा प्रश्न की जे नवउद्योजक आहेत, आमचे जे प्रेक्षक आहेत, त्यांना एक मोलाचा सल्ला कोणता द्याल फ्रीमध्ये करायचं? मी आता जसं म्हटलं की कुणीही उद्योजक असू देत, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, चिकाटी असली पाहिजे आणि प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. जेवढी गरज श्वासाची आहे तेवढी ध्यासाची पाहिजे. आणि कुणाला हात दाखवून खरंच आपला व्यवसाय कधीच यशस्वी होणार नाही. कष्ट करून करून हातावरच्या रेषा ज्यावेळी पुसल्या जातील ना त्यावेळी यश मिळणार आहे. त्याच्यामुळे यश हे आहेच, पण ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धडपड करण्याची तयारी हवी. त्यामुळे योग्य व्यवसाय निवडावा. भांडवल सुद्धा तयार होईल. तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल ना तर भांडवल देणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मी सुद्धा सुरुवातीला भांडवल तयार करताना बऱ्याच चुका झाल्या. तुम्ही व्यवसायामध्ये एक मेंटर नेमा, कारण तो त्याचा अनुभव घेऊन तुम्हाला सांगेल की कुठल्या गोष्टी कधी करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला व्यवसाय एकदम इझिली करता येईल आणि तुम्ही याच्यामध्ये यशस्वी व्हाल. इवन जो ट्रेंड सेट झाला होता की मागितली असेल नोकरी तर मिळेल छोकरी, तो आता बदलेल आणि व्यवसाय असेल तरच मी त्या माणसाला मुलगी देईन, असा ट्रेंड काही दिवसात येईल. फक्त आपल्या मुलांनी व्यवस्थित अभ्यास करून उद्योगामध्ये यायला पाहिजे, पडायला नाही पाहिजे, उभा राहायला पाहिजे. बस एवढंच. नक्कीच खरंच तुमचा मुद्दा जो सल्ला आहे फार मोलाचा आहे. जे नवउद्योजक आहेत त्यांना दिशा नसते किंवा त्यांचं नुसतं मोटिवेशन असतं की करायचं काय, सुरुवात कुठून करायचं तेच माहित नसतं. बरोबर. पण ती जी बेसिक जो पाया आहे त्याबद्दल सर तुम्ही आज आम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन दिली की नक्की उद्योग सुरू कसा करायचा, तो सस्टेन कसा करायचा, जर अडचणी आली तर त्याला कसं नक्की मात करायची. बरोबर. कारण हे कोण सांगत नाही. आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की जे नवउद्योजकांना माहित नाही की मेंटरशिप असते, कन्सल्टन्सी असते, लोकांचा सल्ला घ्यायला हवा. बरोबर. थोडीशी शॅडो म्हणतात, शॅडोइंग करणं म्हणजे काय असतं की एखादा जो व्यक्ती सक्सेसफुल आहे त्याच्यासोबत राहणं, त्यातून भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. या सर्व गोष्टींवर सर आपण चर्चा केली. तुम्ही आज तुमचा मौल्यवान वेळ सर आम्हाला दिला, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी विचारमंथनकडून मला खूप विचारमंथनलाही खूप खूप शुभेच्छा माझ्याकडे.